हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज रामनवमी आहे, त्यानिमित्ताने आपण कडाचा प्रसाद किंवा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार आहोत। मी जे प्रमाण सांगितलं आहे ते तुम्ही अचूक घ्या, त्यामुळे तुमचा प्रसाद इतका सुंदर बनेल तर तुम्हीच बघा। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ म्हणजे कणिक घेतलेली आहे। त्याच वाटीने मी इथे 2 वाटी पाणी, त्यामध्ये 1 वाटी साखर असं विरघळून घ्यायचं। पाक वगैरे करायचा नाही, फक्त साखर विरघळेपर्यंत आपण ते व्यवस्थित गॅस चालू ठेवणार आहोत। इथे मी जेव्हास कणिक एकदम लाल म्हणजे गव्हाचं पीठ एकदम जेव्हास लाल झालं, थोडंसं लालसर दिसायला लागलं, त्यामध्ये अर्धी वाटी तूप, साजूक तूप घालणार आहे। हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे मैत्रिणींनो। अर्धी वाटी साजूक तूप घालणार आहे, पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, त्याचा असा खमंग असा वास सुटतो, आपल्याला लगेच कळेल की आपलं गव्हाचं पीठ भाजलं गेलं आहे। हे मी थोडं परतताना ड्रायफ्रूट टाकून घेतले आहे। हे बघा, तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही टाकले तरी चालेल। असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं। एका साईडला आपलं जे साखरेचं पाणी आहे ते व्यवस्थित झालेलं आहे। ज्यावेळेस आपल्याला वाटलं की आपलं जो पीठ आहे व्यवस्थित भाजला गेला आहे, त्यावेळेस हळूहळू प्रमाणात जे साखरेचं पाणी झालेलं आहे ते व्यवस्थित टाकायचं। थोडं थोडं टाकायचं, एकदम डायरेक्ट टाकून द्यायचं नाही, नाहीतर अशी एकदम गिठोळे होतील किंवा ते व्यवस्थित मिक्स होणार नाही। हे बघा, व्यवस्थित टाकलं, असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये 1-2 चम्मच तूप टाकलं आणि थोडंसं झाकण ठेवायचं, म्हणजे त्याला वाफे भरू द्यायचं। असं मस्त असा प्रसाद तयार आहे। नैवेद्याला तुम्ही आज हे पण बनवा, कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि फॉलो करायला